इन इंडिया. लक्षात ठेवा, इंडियामध्ये हा सर्वात कॉमन डिसऑर्डर आहे, सर्वात कॉमनेस्ट. म्हणजे जे मेंटल इलनेस असतं ना, मानसिक रोग, तर त्या मानसिक रोगांमध्ये सर्वात जर कॉमनेस्ट मानसिक रोग कोणता असेल तर डिप्रेशन आहे. लक्षात ठेवा, डिप्रेशन इज द कॉमनेस्ट सायकॅट्रिक डिसऑर्डर इन इंडिया. मग तुम्ही म्हणाल सर काही जणांना डिप्रेशन म्हणजे नेमकं काय माहित नसेल, तर आपण त्याचे काही कॉमन सिम्पटम पाहूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंटली डिप्रेशन. आणि एखादा पर्सन डिप्रेस असतो म्हणजे नेमकं काय, त्याचे कोणकोणते सिम्पटम्स आहेत. आणि जर समजा या सिम्पटम मधले काही सिम्पटम्स तुमच्या बाबतीत जर मॅच होत असतील, तुमच्या बाबतीत, तुमच्या फॅमिली मेंबर बाबतीत, किंवा मग तुमचा कोणी फ्रेंड असेल, ठीक आहे, यांच्या बाबतीत जर मॅच होत असतील, तर लक्षात ठेवा दॅट पर्सन इज डिप्रेस्ड. फक्त ते माइल्ड डिप्रेशन असेल किंवा क्रॉनिक डिप्रेशन असेल. ज्यामध्ये सर्वात महत्वाचं आणि सर्वात पहिलं जे सिम्पटम आहे दॅट सिम्पटम इज सॅडनेस ऑफ माइंड. सर्वात महत्वाचं सिम्पटम डिप्रेशन मध्ये, सर्वात महत्वाचा सिम्पटम जर कोणता असेल तर दॅट इज सॅडनेस ऑफ माइंड. सो लक्षात ठेवा, सॅडनेस ऑफ माइंड म्हणजे काय, मन दुःखी राहणं. निगेटिव्हिटी इन्क्रीज आवर माइंड. व्हेरी गुड गौरी. आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी वाढत राहणं. सॅडनेस आवर माइंड, व्हॉट इज मीन बाय सॅडनेस आवर माइंड, दुःखी राहणं. कधी म्हणजे नाही का, काही पर्सन असतात त्यांना काही जरी चांगलं काम झालं तरी त्याच्यामध्ये दुःखच होतं. प्रत्येक वेळेस विचार करायला लागतो पर्सन की मी खूप दुःखी आहे, जगामधला सर्वात दुःखी पर्सन जर कोण असेल तर मी, माझ्यावर जे संकट आले ते कोणावर चालेल नसेल. या प्रकारचे जे विचार आहेत ना, माइंड मध्ये सॅडनेस वाटणं किंवा कुठं मन न लागणं, 2-2, 3-3 दिवस असं कंटिन्युअसली होतं एखाद्या पर्सनला की मन लागत नाही. मग तो बाहेर जरी गेला किंवा कुठं मित्रांबरोबर जरी फिरायला असला तरी मग त्याच्या मनामध्ये कंटिन्युअसली सॅडनेसचे विचार असतात. ठीक आहे. किंवा मग त्या ठिकाणी जे मोस्ट इम्पॉर्टंटली काय म्हणतो आपण त्याला, जे गाणे असतात समजा सॅड सॉंग्स असतात, सॅड सॉंग्स ऐकत बसणं कंटिन्यू. लक्षात येईल ना. ऑल दोज आर द सिम्पटम्स ऑफ सॅडनेस ऑफ माइंड. मनाला असं काहीच म्हणजे उत्साह न वाटणे, कोणती नवीन गोष्ट करू न वाटणे, त्याला म्हणतात सॅडनेस ऑफ माइंड. दिस इज वन ऑफ द सिम्पटम ऑफ डिप्रेशन. सेकंड आणि सर्वात महत्वाचं जे सिम्पटम आहे ते आहे लॉस्ट द इंटरेस्ट. सर्वात महत्वाचं, लॉस्ट द इंटरेस्ट. इंटरेस्ट लॉस्ट करणे म्हणजे एखाद्या कुठल्याच कामामध्ये मन न लागणे, इंटरेस्ट कमी होणे. म्हणजे समजा तुम्ही जर एखादं काम करत असाल, अभ्यास, जसा अभ्यास आहे, ठीक आहे, तर अभ्यास करू न वाटणे, इंटरेस्ट जाणे, अभ्यासामधला इंटरेस्ट जाणे, करूच वाटण झालाय अभ्यास. काही काही जण करतात 15-15, 1-1 महिना, चांगले विद्यार्थी देखील. असा एखादा दिवस येतो ज्या दिवशी तुम्हाला पुस्तक उघडू वाटत नाही, पुस्तक हातामध्ये घेऊ वाटत नाही. दॅट इज कॉल्ड लॉस्ट ऑफ इंटरेस्ट. किंवा मग एखादी तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट टीव्ही पाहत असाल, टीव्ही पाहू न वाटणे, मोबाईल हातात न घेऊ वाटणे, घरच्यांना बोलू न वाटणे, मित्राला फोनवर बोलू न वाटणे. ठीक आहे, लक्षात येईल ना. ऑल दोज आर द थिंग्स लॉस्ट ऑफ इंटरेस्ट. तुम्ही आणखी एक्झाम्पल चॅटिंग सेक्शन मध्ये सांगू शकता. ऍक्टिव्ह राहा चॅटिंग सेक्शन मध्ये, तुम्ही सांगा वाटलं तर की लॉस्ट ऑफ इंटरेस्टचे आणखी कोणकोणते एक्झाम्पल असू शकतात. की मग लक्षात येईल तुम्हाला डिप्रेशनचे जे कॉमन सिम्पटम्स आहेत त्या सिम्पटम्स मध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचा सिम्पटम कोणता आहे, सॅडनेस ऑफ माइंड. मनामध्ये त्या ठिकाणी काय होणं, मन उदास राहणं. ठीक आहे, एकटं वाटायला लागणं. बरोबर आहे शुभम, व्हेरी गुड. एकटं वाटायला लागणं किंवा मग एकटं राहू वाटणं. ठीक आहे, कोणी जर आलं तर आपण लिव्ह मी अलोन, इंग्लिशमध्ये नाही म्हणत पण जनरली म्हणतो, होय बाहेर होय, मला थांबू दे जरा थोडा वेळ. किंवा घरचे जरी असले तरी आई वडिला थोडं एकटं सोडता का मला थोडा वेळ, असं म्हणतो आपण जनरली. तर हे जे म्हणणं आहे ना, दिस इज लॉस्ट ऑफ इंटरेस्ट. यस, कोणालाच न बोलणे, कोणाला बोलायची इच्छाच न राहणे. ऑल दोज आर द थिंग्स दॅट आर लॉस्ट इन इंटरेस्ट. यस, मन न लागणे, मनच लागणार नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. यस यस, डेली वर्क मध्ये मन न लागणे किंवा डिस्टर्ब होणे. ऑल दोज थिंग्स आर लॉस्ट ऑफ इंटरेस्ट, लॉस्ट द इंटरेस्ट. हे सेकंड सिम्पटम आहे. थर्ड आणि सर्वात महत्वाचा सिम्पटम जर याच्यामध्ये कोणता असेल तर ते आहे एक्सेसिव्ह गिल्ट. पर्सनला एक्सेसिव्ह गिल्ट होणे. द पर्सन फील्स द एक्सेसिव्ह, यस, झोप न लागणे देखील हे त्या ठिकाणी लॉस्ट ऑफ इंटरेस्टच काम आहे. आणि मूड न होणे किंवा अनस्टेबल माइंड, ऑल दोज आर द सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन. एक्सेसिव्ह गिल्ट म्हणजे काय, समजा एखादं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि समजा त्या ठिकाणी आपल्यामुळं काहीतरी चुकीचं झालं, समजा म्हणजे आपण होतं ना घरी काहीतरी डिसिजन सांगतो बा हे करा आणि ते समजा डिसिजन चुकला आपला, तर त्याच्या बाबतीत गिल्ट वाटणे माणसाला खूप अशी त्या ठिकाणी गिल्ट वाटणे म्हणजे काय, पश्चाताप होणे, यार आपण हे असं का केलं. आणि याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंटली चिडचिड होणं, अँग्रीनेस वाढणं, राग येणं. ठीक आहे, किंवा मग स्वतःला ब्लेम करत राहणं. व्हेरी गुड संजना, स्वतःला ब्लेम करत राहणं हे याच्यामध्येच येतं एक्सेसिव्ह गिल्ट मध्ये, की एखादं काम आपल्यामुळे झालं नाही. किंवा मग समजा तुम्ही असाल समजा, किंवा घरच्याला अपेक्षा होती की तुम्ही टेन्थच्या बाबतीत बऱ्याच जणांना गिल्ट होत असेल आजही आपल्या क्लासमध्ये, की 10वीला आपण जर अभ्यास केला असता तर आज आपण कुठेतरी
ठीक आहे, चांगल्या कॉलेजला, लक्षात येईल ना, त्या ठिकाणी अहमदपूर वगैरे किंवा लातूर त्या ठिकाणी असला असतो जर चांगलं पर्सेंटेज आला असतं. किंवा मग एक्सेसिव्ह गिल्ट मध्ये घरच्या बाबतीत पण गिल्ट होणं, की आपल्या घरच्यांची परिस्थिती नाही, त्यांनी मला सपोर्टच केला नाही तर मी आज 11-12ला चांगल्या कुठेतरी कॉलेजला असलो असतो, एन्जॉय केला असता, ऑल दोज थिंग्स, ह्याला काय म्हणतात, गिल्ट. आणि ही जर कंटिन्यू होत असेल तर दॅट इज ऑल्सो दी डिप्रेशन. ते देखील काय आहे, डिप्रेशन आहे. चला त्यानंतर लक्षात ठेवायचे सर्वात महत्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंटली नेक्स्ट सिम्पटम अँड दॅट इज कॉमन, फिजिकल विकनेस. त्यानंतर फिजिकल विकनेस, हे तुम्हाला सांगता येईल की नेमकं काय होतं फिजिकल विकनेस मध्ये. तर फिजिकल विकनेस मध्ये पर्सनला डोकं दुखायला लागतं अचानकपणे, काही कारण नाही, बरं काहीच कारण नाहीये, डोकं दुखायला लागतं, इरिटेशन व्हायला लागतं, व्हेरी गुड, अनस्टेबल कंडिशन व्हायला लागते, इरिटेशन व्हायला लागतं, डोकं दुखायला लागतं, अचानकपणे सर्दी होते, मसल पेन होतो, अंग दुखायला लागतं, अंग असं जड पडतं, आपण मराठीमध्ये म्हणतो बा जनरली अंग जड पडणं, अंग असं मोस्ट इम्पॉर्टंट, जास्त वेळ झोप येणं, ठीक आहे, मध्ये झोप ब्रेक होणं, आहे का नाही. सो ऑल दोज थिंग्स आर मोस्ट इम्पॉर्टंटली फिजिकल विकनेस. हे सगळे कायचे लक्षण येतात, फिजिकल विकनेस. आणि आपण जनरली अशा पर्सनला म्हणतो पा, बऱ्याच वेळेस आपण पाहिलं असेल मित्राला, थकवा आहे ना, बरोबर म्हणतो, काय झोपून राहिलं बे, उठ, काय झालंय तुला, ठीक आहे, असं म्हणतो आपण जनरली, काय झालं, उठ बरं, चल बाहेर जाऊन थोडस फ्रेश वाटेल तुला. तर हे जे वाटणं आहे ना, विकनेस वाटणं, दॅट इज ऑल्सो द सिम्पटम, फटीग, ज्याला आपण फटीग म्हणतो, व्हेरी गुड गौरी, दॅट इज नथिंग बट द सिम्पटम ऑफ द डिप्रेशन. हे कायचं सिम्पटम आहे, डिप्रेशनचं सिम्पटम आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट, जे तुमच्या वयामध्ये जास्त प्रमाणामध्ये सिम्पटम पाहायला मिळतंय आजकाल, अँड दॅट इज पुअर कॉन्सन्ट्रेशन. पुअर कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन मोस्ट इम्पॉर्टंट. येस, व्हेरी गुड रागिनी, फिलिंग बोर होणे पहा, ठीक आहे, मध्ये मध्ये आपण जनरली म्हणतो ना एखाद्याला काहीतरी, चल रे हे काम करून, आहे रे बोर व्हायलाय, ऍक्च्युअल मध्ये बोर होणं वगैरे काहीच नसतं. फ्रस्ट्रेशन, व्हेरी गुड नेहा, फ्रस्ट्रेशन, फ्रस्ट्रेट होणं, काहीच कारण नसतं एखाद्या वेळेस, ठीक आहे, जनरली आपला कोणाचा तरी राग आलेला असतो, थोडासा राग असतो तेवढा पुरता, पण आपण तरी फ्रस्ट्रेट होतो. सो ऑल दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिम्पटम. हा, हे सर्वात महत्वाचं सिम्पटम आहे तुमच्यासाठी, पुअर कॉन्सन्ट्रेशन. पुअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्षात लागणं, म्हणजे समजा आपण एखादा पार्ट अभ्यासासाठी घेऊन बसलो, समजा कुठला तरी एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट असेल, जनरली केमिस्ट्री आणि फिजिक्सच्या बाबतीत होतं पहा बऱ्याच जणांना, की किती जरी वाचलं, समजा आपण किती जरी वाचलं तरी लक्षातच येत नाही, आणि आपण म्हणतो देखील सरला, सर आम्ही किती रात्र 2 तास ते एक पार्ट घेऊन बसलो पण तरी माझ्या लक्षात राहीन झाले. तर याचं कारण काय माहितीये का, पुअर कॉन्सन्ट्रेशन, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, पुअर होणं. येस, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंटली द रिझन ऑफ दी डिप्रेशन. हे देखील त्या ठिकाणी डिप्रेशनचं सिम्पटम आहे, ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं, दॅट इज लॉस ऑफ ॲपेटाईट. लक्ष द्या इकडे, त्यानंतर लॉस ऑफ ॲपेटाईट. लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंटली त्या ठिकाणी भूक न लागणे. बऱ्याच जणांना पहा भूकच लागत नाही, काही वेळेस जनरली पाहतो आपण दिवसभर काहीच खाल्लेलं नसतं आणि रात्री मग मम्मी किंवा पप्पा आपल्याला म्हणतात चल रे जेवण कर, आपण काय म्हणतो, नाही मला भूकच नाही, आणि ऍक्च्युअल मध्ये पोटामध्ये काहीच नसतं, दिवसभर काहीच खाल्लेलं नसतं, पण तरी आपण जनरली काय म्हणतो, नाही मला भूक नाही. दिस इज लॉस ऑफ ॲपेटाईट. आणि जर हे कंटिन्यू होत असेल, हा एखाद दिवशी होत असेल तर ठीक आहे, आपण समजू शकतो एखाद दिवशी होत असेल तर, पण वारंवार जर हे होत असेल, ठीक आहे, तुम्हाला भूकच लागत नसेल तर दॅट कुड बी द डिप्रेशन. त्या ठिकाणी ते काय असू शकतं, डिप्रेशन असू शकतं. आज 46 पार्टिसिपेंट जॉईन झाले तर दॅट इज व्हेरी गुड थिंग. चला मग, लॉस ऑफ ॲपेटाईट लक्षात आले तुम्हाला. बरं, याच्या विरुद्ध देखील होतं बऱ्याच वेळेस, याच्या अपोजिट देखील होतं बऱ्याच वेळेस. याच्या अपोजिट म्हणजे काय, काही पर्सनला डिप्रेशन मध्ये जास्त भूक लागते आणि तसं वेट गेन व्हायला लागतं, वेट गेन, ज्यामुळे जनरली जे जाड पर्सन असतात ना त्यांना मोस्ट इम्पॉर्टंटली आयुष्यामध्ये थोडस तरी डिप्रेशन असतंच, कारण ते बॉडी त्यांची मेंटेन करू शकत नाही. लक्षात येईल ना. येस, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, लॉस ऑफ ऍक्टिव्ह अँड लॉस ऑफ वर्क. व्हेरी गुड, ठीक आहे. सो ऑल दोज थिंग्स, हे सगळे सिम्पटम्स कशाचे येतं, डिप्रेशनचे आहेत. पण ऐका आता सर्वात महत्वाचं मी काय सांगायलो, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. हे 6 सिम्पटम्स मॅनेज करता येतात. हे 6 सिम्पटम बाजूला करता येतात. कोणकोणते, सॅडनेस ऑफ माइंड, मनच न लागणे, कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट न राहणे, पश्चाताप होणे, फिजिकल विकनेस जाणवणे, कॉन्सन्ट्रेशन पुअर होणे, ठीक आहे, त्याच्यानंतर लॉस ऑफ ॲपेटाईट होणे, वेट गेन होणे. पण 7वा जो मी सिम्पटम सांगतोय तो लवकर दूर होत नाही आणि तो सर्वात डेंजरस आहे, दॅट इज सुसाइडल थॉट्स. सुसाइडल थॉट्स म्हणतोय मी. सुसाइडल थॉट्स म्हणजे काय, तर सुसाइडल थॉट्स म्हणजे आत्महत्येचे विचार येणं
किंवा आत्महत्येबद्दल काही काही लोक फॅन्टसाइज करतात, माहितीये तुम्हाला? काही काही आयुष्याचा असा एक टप्पा येतो ज्या टप्प्यावर काहीतरी आपल्याच्यानं चूक होते आणि त्या चुकीमुळे आपल्याला वाटतं की नाही, आता आपलं आयुष्य त्या ठिकाणी संपलेलं आहे. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंटली आपलं असं वाटतं की त्या ठिकाणी आपलं आता आयुष्य संपलेलं आहे, आपण आता आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही, आपण आयुष्यामध्ये आता काहीच करू शकत नाही. ठीक आहे. मग अशा प्रकारचे जे विचार आहेत त्याला म्हणतात सुसायडल थॉट्स. आणखी कोणकोणते विचार येत असतील बरं सुसायडल थॉट्स मध्ये, सांगा मला चॅटिंग सेक्शन मध्ये. की सुसायडल थॉट्स मध्ये नेमकं काय होतं, तर पर्सनला सुसाईड बद्दल फॅन्टसी करतो पर्सन काय विचार करतो की आता काय करूया, सगळं संपवून टाकूया. जर समजा मी असं केलं, आयुष्यामध्ये प्रॉब्लेम प्रत्येकाला आहेत, लक्षात ठेवा. अंबानी असो, ठीक आहे का, नरेंद्र मोदी असतील, प्राईम मिनिस्टर आपले कोणीही असो, एव्हरीवन हॅज प्रॉब्लेम्स, प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत. पण काही जण त्या प्रॉब्लेम्सचा काय करतात, इश्यू करतात. जनरली पहा आपल्या या तुमच्या एज ग्रुपमध्ये काय होतं, एखादा पर्सन असतो त्याची परिस्थिती त्या ठिकाणी काय असते, वीक असते समजा, तर तो काय करत असतो, पॅरेंट्सला ब्लेम करत असतो की तुम्ही आयुष्यात काहीच कमवलं नाही, ठीक आहे, तुमच्यामुळे मला अशा प्रकारे आयुष्य जगावं लागायलंय, ठीक आहे, तुमच्यामुळे मला कुठल्याच प्रकारचे शोक पूर्ण करता येत नाही, येतं माझं आयुष्य बर्बाद झालं, ठीक आहे, मी तुमच्या पोटी जन्म घेऊन पाप केलं. ऑल दोज थिंग्स आर लीड्स टू द सुसायडल थॉट्स. हे जे ब्लेम करणं आहे ना, आपण याला ब्लेम करतो, त्याला ब्लेम करतो, दिस कुड बी टर्न इन टू सुसायडल थॉट्स. आपण शिक्षकाला ब्लेम करतो, सर तुम्ही व्यवस्थित शिकवलं नाही, तुम्ही सिलेबस कम्प्लीट नाही केला, शाळेमध्ये आमचे मास्टर्स व्यवस्थित नाही येतं, आमच्या घरी वातावरणच व्यवस्थित नाही. हे जे ब्लेमिंग आहेत ना, ब्लेमिंग हे जर वाढत गेलं, समजा ब्लेम करणं, याला ब्लेम करायचं, त्याला ब्लेम करायचं, याला ब्लेम करायचं, दॅट कुड टर्न इन टू द डिप्रेशन. आणि त्यामुळे सुसायडल थॉट्स देखील यायला लागतात. ठीक आहे. यस, पॅरेंट्सचा विचार न करणे, काय काय असतात जे पॅरेंट्सचा विचार करत नाही. ठीक आहे, घरचे खूप मेहनत करून तुम्हाला शाळेमध्ये पाठवतात, कॉलेजमध्ये पाठवतात, ट्युशनची फीस भरतात, आहे का नाही, मेहनत करून पोटाला चिमटा मारून, आपण जनरली म्हणतो पोटाला चिमटा मारून, त्या ठिकाणी काय करतात, मोस्ट इम्पॉर्टंटली, ठीक आहे, तर त्या ठिकाणी कनेक्ट करणं आजपर्यंत टाक एकदम. हा, लक्ष द्या इकडे. मग या प्रकारचे जे आहेत ना, पॅरेंट्सला ब्लेम करणं, त्यानंतर आयुष्याची जर्नी थांबवा, काही काही जणांना वाटतं आपण थांबूयात आता, काही काही जणांना बॅड थॉट्स येतात, व्हेरी गुड वैभव, बॅड थॉट्स येतात, वाईट विचार येतात. ठीक आहे. किंवा मग काही काही जणांना असंही वाटतं या वयामध्ये, तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटतं चॅटिंग सेक्शन मध्ये सांगा, मी कोणाचंही नाव एक्सपोज करणार नाही. तुम्ही एखादा जर प्रश्न विचारला किंवा तुम्हाला जर काही असेल तर मी विदाऊट नाव घेतात त्या ठिकाणी तुमचं ते सांगितलं ते सांगायला, त्यामुळे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस असं वाटतं की घर सोडून जावं कुठंतरी, असं किती जणांना वाटतं बरं, इमानदारीने सांगा चॅटिंग सेक्शन मध्ये. की कधी कधी वाटतं की आता हे सगळं सोडून जावं आणि कुठंतरी मुंबई पुण्याला जावं आणि तिथं जाऊन काहीतरी आपलं आयुष्य घडवा. कारण आपण स्टोरी ऐकलेल्या असतात काही काही जणांनी, यस वाटतं, आणि हे वाटणं नॉर्मल आहे. एक मी तुम्हाला सांगायला व्यवस्थित ऐका, जर तुम्हाला वाटत असेल काही अडचण नाही, तुम्ही एक्सप्रेस होताय, सांगताय तुम्ही, यस, जर कधी डिस्टर्ब झालं कोणी पर्सन, तर जर त्याला तसं वाटत असेल तर ते अगदी नॉर्मल आहे, दॅट इज व्हेरी नॉर्मल. हा, पण ते जर वारंवार वाटत असेल, तर यू नीड टू चेंज समथिंग. तुम्हाला काही गोष्टी चेंज करणं आवश्यक आहे. हे झालं डिप्रेशनचे सिम्पटम्स. म्हणजे तुम्हाला आता मला सांगा बरं, चॅटिंग सेक्शन मध्ये किती जणांना लक्षात आलंय की व्हॉट इज डिप्रेशन, कळालंय तुम्हाला आता डिप्रेशन म्हणजे काय? हे जे सिम्पटम्स आहेत ना, या सिम्पटम्सलाच डिप्रेशन म्हणतात, बाकी काही नाही. आपण काय केलं, इश्यू केलेला आहे, ठीक आहे, नेमकं डिप्रेशन काय, तर दिस इज डिप्रेशन, हे डिप्रेशन आहे, दिस इज द डिप्रेशन. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, लक्षात आलंय, शब्बाश. चला, मग जर समजा यापैकी जर समजा एखाद्याला मोस्ट ऑफ सिम्पटम्स मॅच होत असतील, कोणाला मॅच होत असतील, बॉसर हे होतं मोस्ट ऑफ जणांना, तर त्या ठिकाणी आपण त्याच्यामधून बाहेर देखील येऊ शकतो. ठीक आहे. असं आहे का आपल्या क्लासमध्ये कोणी चॅटिंग सेक्शन मध्ये, प्रायव्हेटली सांगा की सर याच्यापैकी मोस्ट ऑफ सिम्पटम्स मॅच होत आहेत, व्हॉट कॅन आय डू, म्हणजे त्याला पर्सनली सांगता येईल काही गोष्टी करण्यासाठी, हे का ना, लक्षात येईल ना. प्रायव्हेटली सांगा, चॅटिंग सेक्शन हा प्रायव्हेट आहे, फक्त तुम्ही पाठवलेला मेसेज मला दिसतो, बाकी कोणाला दिसत नाही, अँड आय विल नॉट एक्सपोज द नेम. सो याच्यापैकी जर कोणाला, यस, मोस्ट ऑफ जर त्या ठिकाणी सिम्पटम्स होत असतील, यस यस, मोस्ट इम्पॉर्टंटली, यस, जर या प्रकारे वाटत असेल तर लेट मी नो इन चॅटिंग सेक्शन, आपण त्यावर, यस, ठीक आहे, मोस्ट ऑफ सिम्पटम जर होत असतील, हा वारंवार नाही समजा, पण कधी मध्ये वाटतं सर की खूपच मला असं बोर व्हायलंय, काहीच करू वाटत नाहीये, आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे पण तरी असं काहीच करू वाटत नाहीये, ठीक आहे, अभ्यास करू वाटत नाही, कधी कुठंतरी
हा मोस्ट ऑफ नसतील तर चांगली गोष्ट आहे. कधीतरी असं वाटतं की सर हे काय चालू आहे नेमकं आयुष्यामध्ये. यस यस ठीक आहे, फ्रँकली सांगा. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंटली त्यावर हा ठीक आहे, एक दोन असतील, कधी कधी होत असेल एक दोन असतील तरी आपण त्यावर उपाय काढू शकतो. आता हे झालं डिप्रेशन म्हणजे काय. हा एखादी बार होत असेल तरी हे झालं डिप्रेशनचे सिम्पटम. पण आणखी आपल्याला हे कन्फर्म नाही झालं की नेमकं मग ब्रेन मध्ये चेंजेस कोणते होतात तेच आपल्याला पाहायचं. हे झालं जनरली व्हॉट इज डिप्रेशन, ऑल दोज थिंग्स. म्हणजे डिप्रेशन मध्ये हे पहा, हे मेन 7 सिम्पटम असतातच. या व्यतिरिक्त जर क्रॉनिक जर असेल तर क्रॉनिक असेल तर आणखी जास्त प्रमाणामध्ये होतात. पण जर हे कॉमन सिम्पटम जास्त प्रमाणामध्ये होत असतील, वारंवार वारंवार होत असतील, त्यानंतर एक राहिलं पहा, स्लीपलेसनेस, झोप न लागणे, झोप लागणे. काही काही जण असतात झोपच येत नाही, किंवा मग जरी आली तरी झोप कशी येते अशी, मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला काय म्हणतात, मध्ये मध्ये खंड पडतो बा झोपेमध्ये, कंटिन्यू झोप लागत नाही. दर 1 तासानं उठून बसते माणूस, 1.5 तासानं उठून बसते, 4 तासानं उठून बसते, मध्ये मध्ये अशी खंडित होत राहते झोप. किंवा मग कोणी असेल तुमच्यापैकी असं की ज्याला समजा झोपायचं 9-10 वाजेपर्यंत झोपायचं किंवा 7 पर्यंत झोपायचं, मध्येच जाग येते 3ला 3:30ला आणि नंतर झोपच येत नाही. 3 ते 4 या टाइम मध्ये कोणाला झोप मोड होते का कोणाची, आणि उठून परत बसलं की झोपच येत नाही. असं जर असेल तर दॅट कुड लीड्स टू द डिप्रेशन. हे देखील डिप्रेशन कॉज करू शकतो. 3, 3:30, 2 आहे का ना, या वेळेमध्ये उठायचं आणि मग नंतर झोपच येईन झाली सर, झोपच नाही आली, असं जर त्या ठिकाणी कोणी असेल तर त्या ठिकाणी त्यांनी देखील काही चेंजेस करणं गरजेचं आहे. दे ऑल्सो नीड्स टू डू सम चेंजेस दॅट आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्या ठिकाणी ते खूप महत्वाचे असतील. तर मग ठीक आहे, हा मला सांगा इथपर्यंत पार्ट तुम्हाला डिप्रेशन म्हणजे काय कळाले सर्वांना. आता डिप्रेशन म्हणजे लक्षात आलंय. आता हेच आपण काय करूया, सायंटिफिकली पाहूयात की नेमकं. यस 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 सांगा फ्रँकली, तुम्ही असाल, तुमच्या फॅमिली मेंबर बरोबर होत असेल तरी. अच्छा अच्छा, हा चालते, काही अडचण नाही. तर मी त्यांना पर्सनली फोन करून सांगेल, तुम्ही वाटलं तर प्रायव्हेटली सांगा. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, फॅमिलीमध्ये कोणी डिप्रेस असेल, किंवा तुम्हाला असं वाटायला की सर माझा तो मित्र थोडा वाटायला बरं डिप्रेस, त्याच्या बाबतीत असं व्हायलंय, किंवा मग माझा मामाचा मुलगा आहे, किंवा मामी कोणी असेल समजा नातेवाईकामध्ये, मावस भाऊ असेल, मावस बहीण असेल, मावशी असेल, आई असेल, यांच्यामध्ये थोडेसे हे सिम्पटम दिसायले तर आय थिंक दे आर डिप्रेस, ते थोडेसे डिप्रेस आहेत. तर त्यांना आपण ठीक आहे, हा, तर त्यांना आपण त्या ठिकाणी काय करू शकतो सांगू शकतो. स्नेहल, काय नेटवर्क प्रॉब्लेम असेल मे बी बाळा, त्यामुळं होत असेल. पण आय थिंक 47 जण जॉईन झाले होते. ठीक आहे या सेशनला. ठीक आहे, मग आपण हा झूमचा प्रॉब्लेम असेल. येस, अनिकेतनं छान प्रश्न विचारलाय, हाऊ टू आयडेंटिफाय डिप्रेस्ड पर्सन. एखादा पर्सन डिप्रेस्ड आहे हे कसं ओळखायचं. येस, इन जनरली एखाद्या पर्सनला डिप्रेशन हे बाहेरचा पर्सन नाही ओळखू शकत. इथंच सर्वात महत्वाचं आहे. हा, तुम्ही जर खूप जवळ असाल समजा त्या पर्सनच्या जवळ असाल, म्हणजे तुमचा तो फॅमिली मेंबर आहे, तर काय करायचं, त्यांच्या मूड स्विंग होत असेल, मध्येच ते छान बोलतात कधी कधी, किंवा मग चिडचिड करतायत, खूप जास्त चिडचिड करतायत, त्यांची तब्येत नेहमीच वीक राहिली, दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणतोय की काहीच नाहीये त्यांना, लक्षात यायलंय, किंवा त्यांची झोप मोड होत नाहीये, झोप मोड व्हायली, त्यांना कधी कधी पश्चाताप होतो, मध्येच हसायला लागतात, मध्येच त्या ठिकाणी डिप्रेस म्हणजे सॅड वाटायला लागतं त्यांना, मनच लागत नाही, फॅमिली मेंबर सोबत व्यवस्थित बोलत नाहीयेत, फॅमिली मेंबरला व्यवस्थित ट्रीट करत नाहीयेत, एकटे एकटे राहतायत, जास्त काळ झोपून राहतायत. जास्त काळ झोपून राहणं हे देखील डिप्रेशनचं सिम्पटम आहे. जास्त वेळ झोप, दिवस झोप, आणि झोप लागल्यानंतर परत, सो ऑल दोज थिंग्स, हे जे सगळे आहेत ना, हे त्या ठिकाणी डिप्रेशनचे सिम्पटम्स आहेत. आणि जर असे सिम्पटम मग तुम्हाला कोणामध्ये दिसत असतील तर ऐका, आता मी जो पुढचा पार्ट सांगेल ना 5 मिनिटं, तो महत्वाचा आहे. डिप्रेशन, एखादा पर्सन डिप्रेशन असणं याच्यामध्ये काहीच चूक नाही, कारण ही सध्याची लाईफ तशी आहे. येस, पॉझिटिव्हिटीनं क्लिअर करता येतं. व्हेरी गुड. ठीक आहे, चला मी सांगतो ऐका व्यवस्थित. डिप्रेशन असणं, एखादा पर्सन डिप्रेशन असणं याच्यामध्ये ऍबनॉर्मल काहीच नाही, इट इज टोटल नॉर्मल थिंग. कारण 10 मधल्या एका पर्सनला डिप्रेशन आहे, आणि आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्ही असाल, मी असाल, एकदा तरी 100% डिप्रेशन येणार. आणि ज्या वेळेस फक्त हे डिप्रेशन आलं त्यावेळेस फक्त माझी आठवण करा, किंवा हे क्लास झाला होता आपला, माझी आठवण करा, म्हणजे क्लास जो झाला होता, आपण जे पार्ट शिकवले तो पार्ट आठवा. जर कधी असं वाटलं तुम्हाला की मनच लागत नाहीये, ठीक आहे,
हा, आपण जनरली म्हणतो पहा बी पॉझिटिव्ह ऑलवेज, पण बऱ्याच वेळेस पॉझिटिव्ह का होऊ शकत नाही आपण समोरच्याला 10 वेळेस सांगतो, मोटिवेट करतो, त्याला मोटिवेशनल स्टोरी सांगतो, पण तरी तो पॉझिटिव्ह का होत नाही याचं मी तुम्हाला सायंटिफिक कारण सांगतो. थोडंसं खूप डिटेलमध्ये होईल, पण ठीक आहे तरी सांगतो पहा. मग मी काय सांगाल ऐका व्यवस्थित. डिप्रेशन, एखादा पर्सन डिप्रेस असणं हे थोडंसं नॉर्मल आहे. कधी नॉर्मल आहे? ज्या वेळेस ते डायग्नोस होणं, म्हणजे सर्वात महत्वाचं काय माहितीये का, डायग्नोस होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी एखाद्या पर्सनला डिप्रेशन आहे हे त्यांना स्वतः ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला यापैकी जर मोस्ट ऑफ सिम्पटम होत असतील तर तुम्ही हे ऍक्सेप्ट करा की येस आय एम डिप्रेस्ड, येस आय एम डिप्रेस्ड. आणि याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. एक तर लक्षात ठेवा, डिप्रेशन इज नॉट इक्वल्स टू मेंटल, ठीक आहे, इज नॉट इक्वल्स टू मेंटल पर्सन. लक्षात ठेवा व्यवस्थित हा. एखादा पर्सन डिप्रेस्ड आहे म्हणजे तो मेंटल आहे का? नाही. ही इज नॉट मेंटल पर्सन. तो वेडा नाहीये, आपण मराठी भाषेमध्ये म्हणूया. तो मेंटल नाहीये. ही हॅज ओनली द डिसऑर्डर. त्याला काय थोडासा फक्त काय डिसऑर्डर आहे, काही गोष्टी चेंज करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी सर्वात पहिली स्टेप डायग्नोस होणं, स्वतः हे ऍक्सेप्ट करणं की यस, ठीक आहे, की त्या ठिकाणी एखादा पर्सन त्या ठिकाणी डायग्नोस करणं गरजेचं आहे की येस आय एम डिप्रेस्ड, मी डिप्रेस्ड आहे. आणि मग एकदा डिप्रेस आहे हे त्या ठिकाणी तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंटली ऍक्सेप्ट केलं की त्यानंतरची स्टेप असते ट्रीटमेंट. त्यानंतरची स्टेप असते ट्रीटमेंट. मग ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय? तर 2 प्रकारचे ट्रीटमेंट आहेत डिप्रेशनसाठी. मी आणखी तुम्हाला सायंटिफिकली सांगितलं नाही डिप्रेशन कसं होतं काय होतं, पण तुम्हाला ट्रीटमेंट आधी सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की हे किती या प्रकारचे. 2 प्रकारचे ट्रीटमेंट आहे याला. एक आहे फार्मास्युटिकल ट्रीटमेंट, ज्याला म्हणतात फार्मसी ट्रीटमेंट, आणि सेकंड आहे नॉन फार्मास्युटिकल ट्रीटमेंट. आता फार्मसी ट्रीटमेंट आणि नॉन फार्मास्युटिकल ट्रीटमेंट म्हणजे काय? येस, व्हेरी गुड. तर फार्मसी म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंटली ड्रग्स, इंजेक्शन वगैरे याच्या सहाय्यानं त्या पर्सनला ट्रीट करायचं. पण मोस्ट ऑफ केसेसमध्ये हे असं होत नाही. मग त्यासाठी नॉन फार्मसी ट्रीटमेंट केली जाते. नॉन फार्मसी ट्रीटमेंट मध्ये 3 प्रकारचे ट्रीटमेंट आहे. दिस इज हॅव्हिंग 3 डिफरंट टाइप ऑफ ट्रीटमेंट. लक्षात ठेवा, जे थेरपिस्ट असतात ना सायकॅट्रिक, हे 3 प्रकारे एखाद्या पर्सनला डिप्रेशन असेल तर त्याचं डिप्रेशन दूर करतात. त्याला म्हणतात बिहेवियर कॉग्नेटिव्ह थेरपी किंवा कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी, सीबीटी म्हणतात त्याला शॉर्ट मध्ये, कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी. ठीक आहे, ज्यामध्ये पर्सनला मोटिवेशन देऊन काहीच होत नाही. अविनाश, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही त्या ठिकाणी काही जण सांगतायत की मोटिवेशन द्या, पॉझिटिव्ह त्याला सांगा पॉझिटिव्ह राहायला, काही होत नाही. तुम्ही किती सांगा, त्याला स्वतः वाटतं की आपण मोटिवेट राहायला पाहिजे, त्यांना किती मोटिवेशन पाहू द्या, काही होत नाही. मी सायंटिफिकली सांगतो पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला 100% तुम्हाला समजा सगळ्या गोष्टी कन्फ्युजन दूर होतील. ठीक आहे. सीबीटी, त्यानंतर त्या पर्सनला मेडिटेट करायला सांगतात, मेडिटेशन. त्यामुळे मेडिटेशनचं महत्व खूप जास्त आहे. ठीक आहे, मेडिटेशन लक्षात ठेवा. मेडिटेशन इज द सेकंड वे, नॉन फार्मास्युटिकल. आणि थर्ड आहे योगा. तर लक्षात ठेवा, डिप्रेशन दूर करण्यासाठी फार्मास्युटिकल, यस, सेल्फ मोटिवेशन, व्हेरी गुड अनिकेत. सेल्फ मोटिवेशन इज गुड थिंग. दुसऱ्या कोणी आपल्याला मोटिवेट करणं हे त्या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंटली इफेक्टिव्ह नसतं. स्वतः मोटिवेट, आणि स्वतः मोटिवेट तो पर्सन का होत नाही हे पाहू आपण. मग मोस्ट इम्पॉर्टंटली काय सांगतो मी, लक्षात आलंय का? सीबीटी आहे त्या ठिकाणी. सीबीटी म्हणजे काय? कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी. कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी मी सांगतो तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये, थोडासा डिटेल मध्ये जाईल तो पार्ट. त्याच्यानंतर मेडिटेशन. मेडिटेशन कशा प्रकारे हेल्प करतं, योगा कशा प्रकारे हेल्प करतं, ऑल दोज थिंग्स वी विल डिस्कस इन लेटर सेक्शन. ठीक आहे. यस, शंतननं खूप छान प्रश्न विचारलाय पहा, की इफ द पर्सन डिसाइड्स द एन्जॉय द लाईफ, ही पर्सन हॅज डिप्रेस्ड, नॉट ही हॅज डिप्रेस्ड. नाही, मला थोडासा प्रश्न नाही कळाला बा शंतन. इन ट्रीटमेंट ऑफ डिप्रेशन शॉक का देतात? नाही, डिप्रेशन मध्ये शॉक दिला जात नाही साक्षी. दॅट इज नॉट डिप्रेशन, दॅट इज मेंटल इलनेस. मेंटल इलनेस वेगळी आहे. एखादा पर्सन मेंटल असणं हे वेगळं आणि डिप्रेशन वेगळं. डिप्रेशन मध्ये जर क्रॉनिक असेल, समजा क्रॉनिक म्हणजे एवढं, हा एक व्यवस्थित छान प्रश्न विचारला साक्षी. डिप्रेशनचं कन्वर्जन मेंटल इलनेस मध्ये होऊ शकतं. डिप्रेशन कॅन ट्रीट टू द मेंटल इलनेस, पण मोस्ट ऑफ केसेस मध्ये काय होत नाही माहित नाही का, कारण डिप्रेशन असलेला पर्सन मेंटल होण्या अगोदर सुसाईड करतो. ही चूज टू सुसाईड, ही चूज टू एंड हिज लाईफ, त्याचं लाईफ संपवून टाकतो. येस, फार्मसी ट्रीटमेंट मध्ये अँटी डिप्रेसिव्ह पिल्स म्हणतात त्याला, अँटी डिप्रेसिव्ह पिल्स यूज करतात, पण या जास्त इफेक्टिव्ह नाहीत.
कारण या पिल्स तुम्हाला मग 6 महिने, ठीक आहे, त्या ठिकाणी 2 वर्ष, 3 वर्ष या प्रकारे घ्यावे लागतात. आणि मग एवढा का कोणताच पर्सन त्या ठिकाणी डिप्रेशन, अँटी डिप्रेशन पिल्सवर डिपेंड राहत नाही. येस, इफ द पर्सन डिसाइड्स टू एन्जॉय द लाईफ. येस, पर्सन जर डिसाईड केलं की त्याला आयुष्यामध्ये एन्जॉय करायचं, तर हे पहा, असं नाही, असंच पॉसिबल नाहीये. मला तरी वाटत नाही की असं पॉसिबल आहे. आपण ज्यावेळेस एखादी जर्नी स्टार्ट करतो त्यावेळेस आपला पूर्ण इनिशियल पासून ते फायनल पर्यंत सरळ रस्ता लागणार आहे का? कुठेतरी आपला राईट साईडला, पुन्हा लेफ्ट साईडला, परत राईट साईडला, परत लेफ्ट साईडला जावं लागणारच आहे ना. मग हे जे लेफ्ट साईडला, राईट साईडला जाणं म्हणजेच ॲबनॉर्मल कंडिशन, डिप्रेशन. तर हे येतच. मला नाही वाटत की असा कुठलाच पर्सन आहे की जो कम्प्लिटली एन्जॉय करतो लाईफ, आहे का ना. म्हणून त्या ठिकाणी ऑल दोज थिंग्स आर देअर. स्पीड ब्रेकर येतात. व्हेरी गुड शंतनू, व्हेरी गुड. स्पीड ब्रेकर येतात. आणि म्हणून मला वाटतंय काहीतरी आपलं समर्थ रामदासांचं काहीतरी ओवी आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजे जगामध्ये सुखी कोणीच नाही. आणि मना ही तू काय कर, स्वतःलाच विचारान सांग की खरंच तू त्या ठिकाणी सुखी आहेस का, या प्रकारचे. येस, येस, ब्रेन का कंट्रोल करत नाही. व्हेरी गुड गौरी, छान बाळा, काय प्रश्न विचारता तुम्ही, व्हेरी गुड. की मग जर समजा सुसाइडल थॉट्स मध्ये, येस, मोस्ट इम्पॉर्टंटली ब्रेनला सुसाइडल थॉट्स येत असतील, तर मग ब्रेन त्याला का त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही, याचं सायंटिफिक कारण मी तुम्हाला सेकंड सेशन मध्ये सांगणार आहे. हो, जास्त असते. साईड इफेक्ट आहेत फार त्या ठिकाणी. येस, हायपोथॅलामस रोल काय, सगळं सांगतो, काही टेन्शन नाही. सेकंड सेशन मध्ये तुमच्या सगळ्या कन्फ्युजन दूर होईल. फक्त आपण पहिल्या सेशन मध्ये पाहिले की व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन आणि डिप्रेशन का होतं, कशा प्रकारे होतं, हे पाहतोय आपण. चला मग मला सांगा, मला आधी हे सांगा की हा जो पार्ट आहे हा तुम्हाला कसा वाटतोय, चार्टिंग सेक्शन मध्ये सांगा. आणि याला डिटेल मध्ये घ्यायचं का, खूप डिटेल मध्ये. MBBS थर्ड इयरला अनाटॉमी मध्ये हे पार्ट आहे, मी तिथून रेफर करतोय तुम्हाला, तिथून सगळ्या गोष्टी सांगतोय. त्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला नाही लक्षात यायच्या, पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर मला सांगा चॅटिंग सेक्शन मध्ये की हे खूप डिटेल मध्ये घ्यायचं का, इज इट इम्पॉर्टंट टू यू. हे तुमच्यासाठी प्रत्येकानं सांगा मला चॅटिंग सेक्शन मध्ये की हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे का, तुम्हाला हे महत्वाचं वाटतंय का. जर वाटत असेल तर आपण खूप डिटेल मध्ये घेऊयात. येस, थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल कॉमेंट्स. येस, ठीक आहे, चांगला आहे, व्हेरी गुड, इंटरेस्टिंग, इट इज इंटरेस्टिंग. येस, ठीक आहे, छान वाटायले. चला ठीक आहे, ऐका मग सर्वांनी. तर मग ठीक आहे, आपला हा सेशन संपेल. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. या वेळेमध्ये 5 मिनिटाच्या वेळेमध्ये काय करा, आणखी जर कोणाला, तुम्हाला आता लक्षात आलं नेमकं डिप्रेशन म्हणजे काय, तुमच्या फॅमिली मेंबर्सला किंवा तुमच्या जे जवळ आहेत फ्रेंड्स आहेत त्यांना रेफर करा, लिंक पाठवा, त्यांना जॉईन करायला सांगा. एक कम्प्लीट 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात आपण, ठीक आहे ना. 5 मिनिटाच्या ब्रेक मध्ये तुम्ही रेफर करा, जास्तीत जास्त जणांना रेफर करा. खूप डिटेल मध्ये घेऊयात आपण, ठीक आहे. चला मग एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. चलो.